नमस्कार. आज दिनांक 1 एप्रिल. जगाच्या आणि भारताच्या पटलावर या दिवशी अनेक घडामोडी घडल्या आहेत आणि त्यांची नोंद इतिहासात घेण्यात आली आहे. चला तर मग त्यात जाणून घेऊया या भागात. मी रुपाली गोवंडे आणि तुम्ही बघताय उत्तम मराठी दिनविशेष. 1 एप्रिल 1933 रोजी भारतीय हवाई दलाच्या पहिल्या विमानानं उड्डाण केलं. भारतीय हवाई दलाची स्थापना 8 ऑक्टोबर 1932 रोजी झाली होती. देशाच्या स्वातंत्र्यापूर्वी हवाई दलाला रॉयल इंडियन एअरफोर्स म्हणलं जायचं. त्यावेळी सैन्यात 5 पायलट होते. भारतीय वायुसेनेच्या स्थापनेच्या वेळी ते ब्रिटिश राजवटीमध्ये सहाय्यक हवाई दल म्हणून तयार करण्यात आलं होतं. मात्र स्वातंत्र्य प्राप्तीनंतर त्यातून रॉयल हा शब्द काढून टाकण्यात आला. दुसऱ्या महायुद्धात भारतीय हवाई दलानं महत्वाची भूमिका बजावली. याशिवाय भारतीय वायुसेनेनं पाकिस्तान सोबतच्या 4 युद्धात आणि चीन सोबतच्या एका युद्धात भाग घेतलाय. हवाई दलानं संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमांमध्येही सहभाग घेतलेला आहे. तसेच भारतीय हवाई दलानं आपत्ती निवारण कार्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. 1998 मध्ये गुजरात चक्रीवादळ आणि 2004 मध्ये सुनामी दरम्यान भारतीय वायुसेनेनं मोठ्या प्रमाणात मदत कार्य केलं होतं. नभ स्पृशम दीप्तम हे भारतीय हवाई दलाचं ब्रीद वाक्य आहे. हे बोधवाक्य गीतेच्या 11व्या अध्यायातून घेतलं असून महाभारताच्या युद्धाच्या कुरुक्षेत्राच्या रणांगणात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेल्या उपदेशातला हा एक भाग आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची अर्थात आरबीआयची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी झाली. त्यावेळी आरबीआयचं केंद्रीय कार्यालय कोलकाता इथं होतं आणि सर ओस्बोर्न स्मिथ हे जे पहिले गव्हर्नर बनले होते. नंतर हे मध्यवर्ती कार्यालय मुंबईला हलवण्यात आलं. कालांतराने भारताच्या अर्थव्यवस्थेचं आणि आर्थिक क्षेत्राचं स्वरूप बदललं. आरबीआयची भूमिका आणि कार्यपद्धती बदलत गेली. 1942 पर्यंत आरबीआय केवळ भारतासाठीच नव्हे तर म्यानमारसाठीही चलन जारी करत असे. मात्र 1947 नंतर ते बंद करण्यात आलं. एवढंच नव्हे तर देश स्वतंत्र झाल्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेने काही काळ पाकिस्तानला सेंट्रल बँकेच्या सुविधाही दिल्या होत्या. 1948 नंतर ते बंद झालं. भारत सरकारने 1949 मध्ये आरबीआयचं राष्ट्रीयकरण केलं. आज बँक पूर्णपणे भारत सरकारच्या मालकीची आहे. सध्या रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास आहेत. आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉक्टर हेडगेवार यांची जयंती आहे. डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांचा जन्म 1 एप्रिल 1889 मध्ये नागपुरात झाला. मॅट्रिक पर्यंतचं शिक्षण पूर्ण करून बंगालमधल्या प्रत्यक्ष क्रांतिकार्यात सहभाग घेता यावा यासाठी त्यांनी आपलं उच्च शिक्षण जाणीवपूर्वक कोलकातामध्ये पूर्ण केलं. तेथे ते अनुशीलन समिती या क्रांतिकारी संघटनेचे प्रमुख कार्यकर्ते बनले. पुढील काळात एक तरुण आणि हुशार डॉक्टर म्हणून ते नागपुरात परतले खरे, मात्र त्यानंतर त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात अनेक आंदोलनांमध्ये भाग घेतला आणि कारावासही भोगला. इसवी सन 1920 ते इसवी सन 1931च्या काळात ते अनेक सत्याग्रहांमध्ये आणि आंदोलनांमध्ये सहभागी झाले. 1925 साली दसरा अर्थात विजयादशमीच्या दिवशी संघाची त्यांनी स्थापना केली. क्रांतिकार्यातले आपले जुने सहकारी सोबत घेऊन संघाची पहिली शाखा त्यांनी सुरू केली. अशा एका संघटनेला डॉक्टर हेडगेवारांनी रूप देण्याचा विचार केला जी पूर्ण हिंदू समाज तसेच देशाला संघटित करण्याचं कार्य करेल. चारित्र्य संपन्न व्यक्ती निर्माण आणि त्या आधारावर राष्ट्र निर्माण या अंतिम ध्येयाचा विचार त्यांनी संघ स्थापनेच्या माध्यमातून केला होता. डॉक्टर हेडगेवार हे कुशल संघटक, मार्गदर्शक आणि नेते होते. त्यांच्याच प्रेरणादायी नेतृत्वामुळे गोळवलकर गुरुजी, बाळासाहेब देवरस, भैयाजी दाणी, एकनाथजी रानडे, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्यासारखे नेते कार्यकर्ते देशाला मिळाले. 1925 मध्ये संघाच्या स्थापनेपासून ते 1940 मध्ये डॉक्टर हेडगेवारांच्या मृत्यूपर्यंत 15 वर्ष ते सतत देशभर भ्रमण करत होते. डॉक्टर हेडगेवारांनी लावलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रोपट्याचा आज वटवृक्ष झाला आहे. ओडिशा राज्याची स्थापना 1 एप्रिल 1936 रोजी झाली. स्वातंत्र्यापूर्वी ओडिशा बंगाल प्रेसिडेन्सीचा एक भाग होता. ओडिशाला पूर्ण राज्य होण्यासाठी बराच काळ संघर्ष करावा लागला. ओडिशा हे बिहार आणि बंगाल पासून वेगळं झालेलं नवीन राज्य होतं. एक क्षेत्रफळाच्या बाबतीतलं देशातलं 8वं तर लोकसंख्येच्या बाबतीतलं 11वं सर्वात मोठं राज्य आहे. आदिवासी लोकसंख्येच्या बाबतीत ओडिशा हे भारतातलं 3रं मोठं राज्य आहे. कटक ही 1135 ते 1948 पर्यंतची ओडिशाची राजधानी होती. यानंतर भुवनेश्वर बनलं. ओडिशाला भगवान जगन्नाथाची भूमी असंही म्हणलं जातं. 1 एप्रिल 1976 रोजी स्टीव्ह जॉब्स, स्टीव्ह वोझियाक आणि रोनाल्ड वेन यांनी ऍपल कंपनीची स्थापना केली. त्याच्या सर्वात लोकप्रिय उत्पादनांमध्ये आयपॉड, आयपॅड आणि मॅकबुक यांचा समावेश आहे. आजही लोकांमध्ये ऍपलच्या उत्पादनांची क्रेज आहे. काळ आणि तंत्रज्ञानामुळे ऍपलची ओळखही वेळोवेळी बदलत गेलेली बघायला मिळाली. तर हे होते आजचे अर्थात 1 एप्रिलचे दिनविशेष. रोजच्या दिवसाच्या घडामोडी सांगणारे हे दिनविशेष तुम्हाला आवडत असतील तर नक्की या व्हिडिओ खाली आपली प्रतिक्रिया नोंदवा आणि आमच्या उत्तम मराठीच्या YouTube चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.